तो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स अहिल्यानगर यांनी मेडिसी पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांच्यासह जनरल एरिया पोकरदरी येथे बांगलादेशातील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या उपस्थितीसंदर्भात एक विशिष्ट इनपुट सादर केले। दक्षिणेकडील कॉमंड मिलिटरी इंटेलिजन्स अहिल्यानगर आणि MIDC पोलीस स्टेशन अहिल्यानगरच्या जेटी टीमने बांधकाम साईटवर काम करणारे 3 बांगलादेशी नागरिक यांना अटक केलेली आहे। मौली कृषर पोकाडी PS MIDC अहिल्यानगर 3 बिडी नॅशनल बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून काम करत होते आणि भारतीय नागरिक फेक आधार आणि पॅन कार्ड म्हणून टोपण ओळख घेत आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून अहिल्यानगरमध्ये राहत आहेत। पुढे कोणत्याही राष्ट्रीय घटक बेकायदेशीरपणे क्रियाकलाप स्थापित करण्यासाठी आणि अधिक संख्येने बांगलादेशी नागरिक अहिल्यानगर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत हे तपासल्यामुळे बाहेर येतील, अशी माहिती स्थलांतरितांचा प्रश्न प्रगतीपथावर आहे। विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी पोल आणि तारा चोरी करणारा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात। सिन्नर प्रतिनिधी सुरेश इंगळे। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत घोडेवाडी ते पास्ते जाणाऱ्या रोडवर MSEB कंपनीचे 14 ट्रान्सफॉर्मरली लाईन टाकण्याचं काम चालू होतं। सदर कामासाठी MSEB कंपनीने घोडेवाडी ते पास्ते जाणाऱ्या रोडवर लोखंडी पोल आणि ॲल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या। दिनांक 7/1/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी ठेवलेली लोखंडी पोल आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करून नेल्या होत्या आणि त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 78/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना सदरच्या ना उघड गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदार सदर ना उघड गुन्ह्यातील आरोपिताच्या सातत्यानं पाठपुरावा करत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज चेक केले असता त्यात भारत गॅस नाव असलेली 3 चाकी मालवाहू टेम्पो जात असतानाचं निदर्शनास आलेलं आहे। सदर वाहनाचा सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता सदर टेम्पो हा पास्ते गावातील राजमल्हारी भगत याची असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळालेली आहे। सदर बातमीप्रमाणे राजमल्हारी भगत वय वर्ष 27 राहणार पास्ते तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून 22,000 रुपये किमतीचे लोखंडी पोल आणि गुन्ह्यात वापरलेला 3 चाकी मालवाहू टेम्पो असा एकूण 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. निलेश पालवे, निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनांवरून सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे, पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे, पोलीस शिपाई अप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपास महाराष्ट्र महिला पोलीस हवालदार माया गाडे या करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लोकाभिमुख उपक्रम। मंत्री छगन भुजबळ। नाशिक दिनांक 27 जून 2025 जिमाका वृत्तसेवा। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महत्त्वाचा आणि लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून सुरू करण्यात आलेला असून हे अभियान नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राबवलं जात आहे, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे। येवला शहरातील माऊली लॉन्स येथे तहसील कार्यालय येवला येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते। यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प
अधिकारी वंदना शिंपी, कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद कातकडे, संजय कुसावळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की राज्यात जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबवण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडीत प्रश्न निकाली काढून नागरिकांच्या सोयीचा आहे. यात शेतकरी बांधवांसाठी 7/12 उतारा, दुरुस्ती, फेरफार, नोंदी, वारस नोंद, जाती, उत्पन्न, रहिवासी दाखले, जुने दस्त, नोंदवही आणि पडताळणी, मालमत्ता नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण आणि मोजणी यासह विविध योजनांचे लाभ दाखले नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. हे अभियान एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता गावोगावी तालुक्याच्या पातळीवर नियमितपणे आणि संपूर्ण सहभागासह राबविले जावे. तसेच प्रत्येक प्रलंबित प्रकरणाचा निकाल वेळेत, न्यायाने आणि पारदर्शकतेने दिला गेला पाहिजे आणि हीच खरी जनतेची सेवा असल्याचं मंत्री श्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आज आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 1300 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रदान केले जात आहेत. तहसील कार्यालयाच्या तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून 25,000 विद्यार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येणार असल्याने उपविभागीय अधिकारी श्री गाढवे यांनी प्रास्ताविकात सांगितलं आहे. येवला तहसील कार्यालयाचे 1953 पासूनच्या 7/12च्या 9 लाख नोंदी स्कॅन करून डिजिटल स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकूण 1343 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे प्रदान प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलेला आहे. यात शासन आपल्या दारी अंतर्गत स्वयंसहाय्यता गट धनादेश वाटप, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखले, उत्पन्न दाखले, गोल्डन कार्ड, महिलांना बेबी केअर किट, आभा कार्ड, डीबीटी लाभ, कुपोषित आहार किट, संगणक संच, शेततळे अस्तरीकरण लाभ, कर्जमुक्ती दाखले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ, फळपीक विमा, रोटाव्हेटर पेरणी यंत्र, नांगरणी यंत्र, ट्रॅक्टर वाटप, घरकुल लाभ, सिंचन विहीर लाभ, वृक्ष लागवड, लखपती दिदी, भुईमुग बियाणे वाटप, पीठगिरणी, सनद वाटप, प्रॉपर्टी कार्ड वाटप यांचे वाटप करणे मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. डॉक्टरही आता कबूल करू लागले आहेत की औषधे तुमच्या शरीरासाठी चांगली नाहीत. तुमचे खाणेपिणे सुधारा. डॉक्टरांच्या शब्दात ऐका. हार्ट अटॅकची कहाणी. संपूर्ण वैद्यकीय प्रणालीच एक फसवणूक आहे. कृपया वेळेत तुमच्या शरीराची काळजी घ्या. मुझे याद है मैंने उनको इमरजेंसी से आईसीयू में लेके गया, वहां पे उनको पूरी की पूरी ट्रीटमेंट दी, ऑक्सीजन, इलेक्ट्रिक शॉक और क्या नहीं, कंटिन्यूअस ECG मॉनिटरिंग. 3-4 घंटे तक आईसीयू में हमारे साथ रहे एंड अल्टीमेटली दैट पेशेंट एक्सपायर्ड. पेशेंट की डेथ हमारे लिए कोई नई बात नहीं थी. आईसीयू में हर दिन हार्ट अटैक लेके पेशेंट आते थे और डेथ हो जाती थी. कुछ लोगों का कुछ बच जाते थे. तो मेरे लिए कोई नई बात नहीं थी. डेथ सर्टिफिकेट बनाया और रिलेटिव्स को पकड़ा दिया और उनको बोला हमने अपने तरफ से पूरी कोशिश की थी एंड दे एग्रीड. दे से नहीं आप, मैं देख रहा हूं 3 घंटे से आप कितना कोशिश किए एंड अल्टीमेटली दे लेफ्ट. चैप्टर वॉज क्लोज्ड बट फॉर मी अ न्यू चैप्टर स्टार्टेड. इस बार मुझे सोचना पड़ा कि इस पेशेंट की डेथ क्यों हुई. अच्छा, हम लोग डॉक्टर लोग जब भी कोई पेशेंट इमरजेंसी में आता था और डेथ हो जाती थी तो हम लोग क्या बोलते थे मालूम है कि ये पेशेंट अगर थोड़ी देर पहले मेरे पास आ जाता ना तो मैं बचा लेता. हार्ट अटैक से पहले अगर इस मिल जाता तो मैं इसको जरूर बचाता. जो डॉक्टर इसको पहले ट्रीट कर रहा था वो डॉक्टर ठीक नहीं था, उसी की वजह से हार्ट अटैक हुई है. अच्छा, इस बार कौन था डॉक्टर पहले ट्रीट करने वाला? पहले भी मैं था और बाद में भी मैं था. तो गलती हुई हो तो दोनों तरफ से मैं ही. और दिस मेड मी थिंक कि अगर मैंने गलती करके एक पेशेंट को मारा है तो इसका क्या कारण हो सकता है. एंड दिस इज व्हाट आई स्टार्टेड थिंकिंग. एंड देन आई सडनली रियलाइज कि वो पेशेंट जब मेरे पास पहले आए थे तो उनका खाना पीना बहुत गलत था. खूब मीट खाते थे, खूब मक्खन खाते थे. ही वॉज नॉट एक्सरसाइजिंग, ही वॉज स्मोकिंग. ऑल दीज की वजह से उनकी ब्लॉकेज बढ़ रही थी. मैंने 6 के जगह 9 टैबलेट लिख दिया. फिर ब्लॉकेज बढ़ी, मैंने 12 टैबलेट लिख दिया. फिर ब्लॉकेज बढ़ी, मैंने 15 टैबलेट लिख दिया. इसका मतलब क्या था?
कि मैं आई वॉज हेल्पिंग हिम टू डाई। एंड दैट डे सडनली आई रियलाइज्ड करीब करीब सारे कार्डियोलॉजिस्ट यही काम कर रहे हैं। वो पेशेंट को बता नहीं रहे आपकी ब्लॉकेज हुई क्यों है, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, दवाई देके छोड़ देते हैं। एंड दैट डे आई वाज सडनली अपसेट। मैंने नेक्स्ट दिन अपने बॉस को पकड़ा, मैं बोला सर मैं आपसे डिस्कस करना चाहता हूँ। वो बोले क्या चीज, मैं बोला बहुत सीरियस बात डिस्कस करना चाहता हूँ। वो बोले पेशेंट की डेथ। मैं बोला नहीं पेशेंट की डेथ नहीं डिस्कस करना चाहता हूँ, मुझे लगता है पूरा मेडिकल साइंस गलत चल रहा है, कार्डियोलॉजी पूरी सिस्टम गलत चल रही है। मेरे बॉस ने मेरे को क्या बोला मालूम है, तुम्हें क्या लगता है इतने बड़े बड़े डॉक्टर्स हैं। मैंने उनको एक क्वेश्चन पूछा, सर व्हाट इज दिस ट्रीटमेंट वेयर द डिजीज ग्रोस। ट्रीटमेंट हो रहा है, बीमारी बढ़ रही है, कैसा ट्रीटमेंट है। मेरे बॉस ने मेरे को बोला था तुम्हें क्या लगता है सारे कार्डियोलॉजिस्ट गलत रास्ते चल रहे हैं। मैं बोला एग्जैक्टली मेरे को यही लग रहा है, पूरा सिस्टम गलत रास्ते चल रहा है। उन्होंने बोला कैसी बात कर रहे हो, यू आर सच अ स्मॉल डॉक्टर, यू आर क्वेश्चनिंग द मेडिकल साइंस। मैं बोला सर मेरा कॉमन सेंस बोल रहा है अगर बीमारी रोक नहीं रहे हम लोग तो कर क्या रहे हैं। मेरे बॉस ने मेरे को समझाया था, बिमल यू कांट चेंज द सिस्टम, तुम वही करो जो सारे लोग कर रहे हैं। पेशेंट क्या खाएगा क्या नहीं खाएगा कैसे रहेगा ये अपना हेडेक नहीं है, उनका हेडेक है। अपना काम है दवाई लिखो, बस चलने दो उनको, जैसा चलता है चलने दो। अंबड व सातपूर MIDC मध्ये 130 कंपन्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केलेले आहे ते काढावे यासाठी समाजसेवक संतोष शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण आंदोलन केले तसेच मोर्चा देखील काढला। मात्र समाजसेवक संतोष शर्मा यांना वारंवार अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे तसेच आश्वासन मिळत होते, मात्र अधिकाऱ्यांनी कोणतेही अतिक्रमण काढलेले नाही। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात समाजसेवक संतोष शर्मा हे सामूहिक आत्मदहन विधान भवनासमोर करणार आहेत आणि त्याच विषयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। घटनाबाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित भूम यांनी सर्व MIDC मध्ये अशी चर्चा पसरवलेली आहे। त्यांचे पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप पोचवत आहे सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे, पण निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुक यांचेसुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे, यांचंसुद्धा आम्ही अतिक्रमण काढू, त्यांनासुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू। उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले, मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळी अधिवेशनात 100% आम्ही समोनी आत्मदहन करणार। पण वारंवार आपलं आंदोलन उपोषण करण्याची वेळ काय ती आश्वासनं देतात, आश्वासनं देऊन तारीख मागतात, वेळ मागतात, वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार। आज 400हून अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात स्वतः तोंडाने, पण जे छोटे मोठे उद्योजक आहे, मोठे उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील। आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणची मोहीम चालू आहे, तर यांचं का नाही? गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात, उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढलं? ते कोणाच्या नजरात का नाही येते? 130 कंपन्या आहे नाशिकमध्ये, अंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते। जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, 60 तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला, तर अंबडमध्ये एखादं वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहील? आपण थेट आयमा अध्यक्षांवर आरोप केलेले आहेत। घटनाबाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित भूम यांनी सर्व MIDC मध्ये अशी चर्चा पसरवलेली आहे। त्यांचे पुढे मागे फिरणारे ओडिशामध्ये जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो। त्याचंच प्रतिरूप म्हणून नाशिकच्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी आयोजक भक्ती चरणदास महाराज यांनी गेल्या 3 वर्षांपासून नाशिक शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू केली आहे। याच रथयात्रेला 3 वर्ष पूर्ण होत असून 3ऱ्या वर्षी नागपूरचे भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या जगन्नाथपुरी रथयात्रेची सुरुवात नागपूर येथील भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी केली। ही जगन्नाथपुरी रथयात्रेची सुरुवात सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत जमिनीवर झाडू मारून आणि रथ ओढून करण्यात आली।
ही जगन्नाथपुरी रथयात्रा नाशिकमधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होऊन गणेशवाडी, अशोकस्तंभ, रविवार कारंजा तसेच पंचवटी परिसरात पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिर, आडगाव नाका येथे या रथयात्रेचा समारंभ होणार आहे। या रथयात्रेमध्ये आयोजक भक्ती चरणदास महाराज, महंत कैलासनंद सरस्वती, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार विनायक पांडे, माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना नेते सुनील बागुल, बाळासाहेब पाठक, धनंजय बेळे, गणेश गीते, रवी भारद्वाज, आदर्श राजपूत, प्रदीप बिलोरे, विजय काकडे, परमेश्वर नलवडे, ज्ञानेश्वर थोरात, श्याम भडावणे, मिलिंद गायकवाड, विजय ननावरे, अतुल पांघारकर, केतन जगताप तसेच जगन्नाथ रथयात्रा उत्सव समितीचे सदस्य आणि भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमर सोळंखे, BBS न्यूज, नाशिक। नाशिकमध्ये आला रथयात्रा आपल्या हस्ते शुभारंभ झालाय, कसं वाटतं काय सांगा? भगवान जगन्नाथची रथयात्रा ही आमच्या पूर्वजांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून ती रथयात्रा सुरू केली होती। ती परंपरा आज नाशिकमध्ये बी आपल्याला पाहायला मिळत आहे। एक 3 वर्षापासून सुरू झालेली परंपरा आज नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात महंजींच्या आशीर्वादामध्ये ते होत आहे आणि एक जनसमुदायाचा एक उत्साह आणि आज या रथयात्रा ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं। त्याचे महंजी आणि संपूर्ण ते सहकारी आमच्या सहकार्याचा मी धन्यवाद देतो आणि एक आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरेला आज पुन्हा इथं सुरुवात करण्याचा आम्हाला योग आला, त्याबद्दल श्रद्धा। लाखो भक्त ओडिसामध्ये नाशिकमध्ये 3रं वर्ष आहे। आज आपण या रथयात्रेच्या नाशिकमध्ये काय सांगता? या रथयात्रेसाठी मला जेव्हा आमंत्रण आलं, मी दरवेळेस जगन्नाथपुरीला जात असतो। आमच्या चिरंजीवाला मी तिथं पाठवलं आणि आज विशेष या रथयात्रेसाठी आलो। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ही रथयात्रा निघते, त्याची आमच्या बंधू तिथं आम्ही आहेत आणि मी सर्व नाशिककरांना खूप शुभेच्छा देतो की भगवान जगन्नाथ हे यांचे अलग महत्व आहे, एक अलग महात्म्य आहे आणि भगवान जगन्नाथ जो सेवा करतो तो सुख समृद्धी आयुष्य आरोग्य पाहतो आणि या सर्व नाशिककरांनी याची परंपरा सुरुवात केली, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांना त्याच्या खूप शुभेच्छा देतो आणि भगवान जगन्नाथचा आशीर्वाद या सगळ्यांवर राहो अशी भगवान जगन्नाथच्या चरणी प्रार्थना करतो। जगन्नाथ भगवान की रथयात्रा नासिक पुण्यनगरी में 3 साल से हम लोग कर रहे हैं। मैं सब लोग को आह्वान करता हूँ आपके माध्यम से, भगवान की रथ में निकलने वाला है यहाँ से, सभी लोग घर से निकलिए, रथ में भगवान का दर्शन करिए, जरूर आप लोग को आशीर्वाद मिलेगा और स्वयं भगवान जगन्नाथ मंदिर से निकल के आपको आशीर्वाद लेने के लिए आ रहे हैं। ये हम लोग के लिए और हमारे राजा जी नागपुर से आए उनके लिए और पूरे मराठा समाजों के लिए, पूरे सभी समाज के लिए, सभी संप्रदाय के लिए एक आनंदाची क्षण है। मैं सबको आह्वान करता हूँ कि आप लोग घर से निकल के जगन्नाथ का दर्शन करिए। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। नाशिक रोड भागातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे निवेदन। काल नाशिक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन मॅडम यांना नाशिक रोड भागातील बंद झालेले विद्युत पोल दुरुस्त करावे, तसेच काही भागात गटार ब्लॉक झाले आहेत, त्यामुळे पावसाचं पाणी आणि गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे, त्या गटारी दुरुस्त कराव्यात, तसेच नाशिक रोड भागातील विविध मूलभूत प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले। या प्रसंगी नाशिक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण, नाशिक रोड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुसुमताई चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे, सोशल मीडिया पूर्व विधानसभा अध्यक्ष उमेश दासवानी, महिला शहर सरचिटणीस सारिका कीर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, अल्पसंख्याक काँग्रेसचे माननीय अध्यक्ष मोबिन पठाण, विधानसभा उपाध्यक्ष बंटी दासवानी, विधानसभा उपाध्यक्ष किशन दुशिंग, अल्पसंख्याक काँग्रेस पदाधिकारी तन्वीर शेख, मिथुन पगारे, विधानसभा सरचिटणीस सुनील शिंदे, शकीला शेख, अरमान शेख, विधानसभा उपाध्यक्ष अझरुद्दीन शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। 1 वर्षापूर्वी या घरात आम्ही तिघे असायचो। गेल्या वर्षी पत्नी गेली, आता दोघंच असतो, मी आणि बाबासाहेब आंबेडकर। प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुलकर्णी यांना काल वाई येथे त्यांचा शिल्पकार नावाच्या निवासस्थानी भेटलो। कधी काळी लहानपणी आंबेडकरांचे पाय या घराला लागले आणि या ब्राह्मणाचं अवघं आयुष्य आंबेडकरमय झालं। तेव्हापासून गेली 70 वर्ष हा माणूस बाबासाहेबांच्या पुस्तकांच्या आणि विचारांच्या सावलीत जगतो आहे। हजारो पुस्तकांनी भरलेलं घर, त्यातील अर्धे अधिक आंबेडकरांची, बाबासाहेबांची समग्र ग्रंथसंपदा
भाषणाचे खंड विश्वकोशापासून काल परवा आलेल्या आंबेडकरांवरील पुस्तकांपर्यंत हजारो पुस्तकांची श्रीमंती असणारा हा माणूस, या माणसाचं प्रत्येक वाक्य बाबासाहेबांच्या विचारांनी कोट्सनी भारावलेलं, सहजपणे तोंडावर येणारे शेकडो संदर्भ, अगदी अलीकडे वाचलेल्या आभाळालाही वर बघावं लागतं इतकी भीमा तुझी उंची, किंवा माझ्यासारख्या दगडाचा तू अजिंठ केलास, अशा कवितांमधल्या ओळी ऐकून स्तिमित करणारा 80 वर्षाचा भीमाचा खराखुरा वारसदार. मी विचारलं, सर तुमची मुलं एवढ्या लांब, तुम्ही एकटे कसे राहता? यावर त्यांचं उत्तर, मी एकटा कुठं आहे, माझ्या अवतीभवती बाबासाहेब असतात, जिथं जाईल तिथं ते बरोबर असतात. बाबासाहेबांच्या प्रेमामुळे पछाडलेलं 80 वर्षाचं अवघं आयुष्य आणि या म्हाताऱ्याचं अत्यंत कृतार्थतेनं भारावलेलं संभाषण ऐकलं की आपल्या टिचभर विद्रोहाची लाज वाटू लागते. आपण अजूनही जातीय कोशापलीकडचे सार्वकालिक थोर आणि सर्वहारा आंबेडकर समजूनच घेऊ शकलो नाहीत, याचंच वाईट वाटतं. कुणी याला या 80 वर्षे वयाच्या बामणाची समरसता म्हणेल, पण जेव्हा माझ्या चळवळीतल्या डाव्या माणसाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही आंबेडकर वाचलेत का, तर तो हो हो म्हणतो, मात्र काय वाचलंय यावर त्याच्याकडे उत्तर नसतं. हायस्कूलला असताना महापुरुषांचा पराभव हा डॉक्टर बाबासाहेबांचा धडा होता. त्यात अनुयायीच कसे महापुरुषांचा पराभव करतात यावर भाष्य होतं. मी आज खात्रीनं सांगतो, सतीश कुलकर्णी यांच्यासारखे अनुयायी असतील तर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाचा पराभव या जगात कोणीही करू शकत नाही. महानगरपालिकेचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष, समाजसेवकावर कारवाई. नाशिक शहरातील आरडी सर्कल ते इंदिरानगर बोगदा हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असताना नाशिक महानगरपालिका मात्र झोपेच्या साखरघोळात असल्याचं चित्र आहे. या मार्गावर दीर्घकाळापासून अतिक्रमण, वाहतूक कोंडी, संध्याकाळच्या वेळेस दारू अड्ड्यांचे वाढते प्रमाण यामुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले. मात्र महत्त्वाचं, 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका महिलेला जीव गमवावा लागला आणि या घटनेनंतर समाजसेवक सागर मोटकरी यांनी प्रशासनाला जागं करण्यासाठी वारंवार लेखी पत्रव्यवहार केला. अतिक्रमणं हटवा, सार्वजनिक रस्त्यांचा मुक्त वापर नागरिकांना मिळू द्या, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. प्रशासनाने काही न करता हात झटकले, पण जेव्हा सागर मोटकरी यांनी जनजागृतीसाठी बॅनर लावला तेव्हा महापालिकेने त्यांच्यावर विद्रुपीकरण प्रकरणात गुन्हा दाखल केला. म्हणजे जीव वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्यावर कारवाई आणि जीव धोक्यात घालणाऱ्या अतिक्रमणकर्त्यांवर मात्र कारवाई नाही. हाच महापालिकेचा दुटप्पी कारभार. BBS न्यूज चॅनेलचे संचालक भरत गोसावी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणालेत, नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत महापालिकेचा हा निष्काळजीपणा अमान्य आहे. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ही मंडळी गप्प बसतात, पण समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल करतात. हा दांभिकपणा थांबला पाहिजे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचा कल वाढतो आहे. महापालिकेने तात्काळ अतिक्रमण हटवावं, ट्रॅफिक कोंडी आणि अराजकतेवर नियंत्रण ठेवावं, अन्यथा जनआंदोलन छेडलं जाईल, असा इशारा आता समाजकंटक नव्हे तर समाजसेवक देऊ लागले आहेत. BBS न्यूज 24साठी संचालक भरत गोसावी, नाशिक. नमस्कार नाशिकरानो, मी BBS न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी. आपणास आज झालेल्या घटनेबद्दल एकच नमूद करू शकतो. RD सर्कल पासून तर इंदिरानगर बोगद्यापर्यंत महापालिकेच्या जागेवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. त्यातच उजवा तट कालवा जो इंडिया गुल पार्कमधून आहे, तिथे उजवा तट कालव्यावरती त्या इंडिगो पार्कवाल्याने अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळे रॉंग साईडने गाड्या जाणाऱ्यांनी आजपर्यंत 4 लोकांना जागेवर उडवलेलं आहे. पोलीस स्टेशनला त्याचे FIR गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांकडे वारंवार तक्रार करून, प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून याची कोणीही दखल घेत नाही. कारण आणि जो काही असे सामाजिक कार्यकर्ते त्याच्यावर जर कधी पब्लिक अवेअरनेस म्हणून आवाज उठवण्यात जातात तर त्यांच्या लोकशाही मार्गाने त्याचा गळा घोटण्याचा कार्यक्रम प्रशासन करीत आहे. उजवा तट कालव्यावरती हे सगळं अतिक्रमण झालेलं आहे. याच्यावरती कधी कारवाई होणार आहे हा प्रशासनाला आम्ही या निमित्ताने विचारू इच्छितो. कारण आयुक्त तथा प्रशासक म्हणजे हुकुमशाह नव्हेत यांनी लोकशाही मार्गाने जे जनता एखादं काम करत असेल आणि त्यांच्यावरती अन्यायाविरुद्ध जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर हा मोठा अन्याय आहे आणि अशा गोष्टींनी नाशिककरांना निषेध नोंदवत आहेत. मागील 2 महिन्यापूर्वी इथे एक महिलेचा अपघात होऊन ती मृत पावली. त्याच्यानंतर वारंवार आम्ही महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा या जागेवरील अतिक्रमण काय हटवण्याचा काही महापालिका कुठलाही प्रकारचा निर्णय घेत नाहीये. आणि तुम्ही इथे बघत असाल तर इथे संध्याकाळचे दारूचे अड्डे तयार झालेले आहे. इथून पार्सल घ्यायचं, इथे दारू प्यायची आणि इथे सर्व काही करायचं. संध्याकाळी ह्या भागामध्ये एवढी ट्रॅफिक होते
विचारता सोय नाही. इथे एवढी ट्रॅफिक होते, 2-2 तास इथे सिटी सेंटर मॉलपर्यंत ही ट्रॅफिक जाते. याच्यावर महापालिका कुठल्या प्रकारची कारवाई नाही करत. आणि महापालिकेला आम्ही कुठला एक बॅनर लावला, आम्ही कुठेतरी गांधीगिरी करायचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने विद्रुपीकरण, बॅनरचे विद्रुपीकरण केले. मी विनापरवाना बॅनर लावला. ही बॅनर बघा, या बॅनरचे विद्रुपीकरण याच्याने होत नाहीये. आणि यांनी जे केलेले सौंदर्यीकरणाला यांनी जो दिलेला हात आहे ते चालेल का? आणि त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला. महापालिकेला मी सांगतो, एक सागर मुटकरीने 1000 सागर मुटकरीवर जरी मी गुन्हा दाखल केला तरी ही गांधीगिरी आणि हे जे फलक लावण्याचं काम हे आम्ही सातत्याने चालू ठेवू. जोपर्यंत त्याचा पाठपुरवठा होत नाही तोपर्यंत महापालिकेचा आम्ही पाठपुरवठा करू. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भारतातील प्रसिद्ध चहा कंपनी ताजमहलने विजयवाडा येथे एक मोठा होर्डिंग लावला आहे, जिथे वर्षभर पाऊस पडतो. या होर्डिंगवर मोठे लाकडी चमचे आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या चमच्यांमध्ये पाणी साचतं, ज्याच्या वजनामुळे चमचे वाकून सर्किट बोर्डवर आदळतात, ज्यामुळे मेघमल्हार राग आपला मधुर सूर आळवू लागतो. मेघमल्हार राग वर्षाशी संबंधित आहे हे जाणून घेऊया. या आश्चर्यकारक पर्यावरणपूरक प्रयत्नाची दखल घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने कंपनीला कौतुकाचं प्रमाणपत्र दिलं आहे. प्रशंसा प्रमाणपत्र या होर्डिंग्जना जगातील सर्वोत्कृष्ट इको फ्रेंडली होर्डिंग म्हणून घोषित करते. एखाद्या राज्यात गेल्यावर हिंदी भाषा येणं देखील आवश्यक. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष माननीय रवी राणाजी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणाजी आणि आमच्या सर्व आमदार महोदयांनी आणि आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमध्ये पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना पुढचे 10 दिवस एक सांस्कृतिक कार्याची मेजवानी मिळणार आहे आणि सोबतच माननीय रवी राणाजींनी या ठिकाणी अनेक स्टॉल्स या ठिकाणी आणलेले आहेत, ज्या स्टॉलच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीमध्ये जनतेला वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू उपलब्ध होतील. या ठिकाणी काही हँडीक्राफ्ट आहेत, काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनौषधी आहेत, अनेक स्टॉल आहेत. बचत गटाचे स्टॉल आहेत, स्वतः त्या ठिकाणी महिलांनी तयार केलेले छोटे छोटे लघु उद्योगाचे स्टॉल आहे.
त्यामुळे एक अमरावतीकराला चांगली भेट माननीय रवी राणाजी यांनी दिलेली आहे. मला वाटतं अमरावतीकरांच्या विकासामध्ये रस्ते वीज पाण्यासोबतच सांस्कृतिक मेजवानी सुद्धा महत्त्वाची आहे. राज्यातील फ्लॅटधारकांना व्हर्टिकल सातबाराची घोषणा झालेली आहे. किती लोकांना फायदा मिळणार आणि कसा असणार हा सातबारा? या राज्यामध्ये महसूल विभाग एक कायदा आणण्याचा विचार करत आहे, कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निवडणुकीच्या काळात जो एक संकल्प केला होता, जे संकल्पपत्र आम्ही दिलं होतं आमच्या सरकारचं, त्यामध्ये हाही विचार आम्ही केला होता की महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घराचं स्वामित्व मिळालं पाहिजे. आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये गावठाणाकरता स्वामित्व योजना आणली, शहराकरता नक्षा नावाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराला स्वामित्व देतो आहे, प्रॉपर्टी कार्ड देतो आहे. पण राज्यामध्ये आम्ही आता विचार करतो आहे की एका प्लॉटवर समजा एक 100 घरं 50 घरं ज्या बिल्डिंग झाल्या आहेत, फ्लॅट धारक लोक राहतात, त्या प्रत्येक फ्लॅट धारकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. असं कुठलाही फ्लॅट धारक नको की ज्याला प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. त्याचा एक सातबारा असला पाहिजे, एक प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे. त्यामुळं या प्रॉपर्टी कार्डमुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना त्यांचं स्वामित्व देता येईल. रजिस्ट्री म्हणजे स्वामित्व नसतं, रजिस्ट्री म्हणजे देवाणघेवाण असतं. पण आपली जे रजिस्ट्री होतं त्याच्या आधारावर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणे महत्त्वाचं आहे. त्यामुळं जेवढ्या व्हर्टिकल बिल्डिंग तयार झाल्या, खाली सातबारा दुसऱ्याच्या नावानं आहे जमिनीचा, आणि बिल्डिंग तयार झाला मात्र खालचा सातबारा त्या मूळ मालकाच्या नावावर राहतो, आणि इमारतीमधले घरं किंवा इमारतीमधले फ्लॅट हे फ्लॅटधारकाच्या नावाने राहतात. त्यामुळं 100% व्हर्टिकल इमारती आणि त्या इमारतीत राहणारा प्रत्येक फ्लॅटधारक याला स्वामित्व देण्याची योजना महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार करत आहे. याकरता आम्ही काम सुरू केलं आहे. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीच्या विषयाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे मोर्चा काढण्यात, त्यासाठी आता शरद पवार यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे. मला असं वाटतं की मोर्चा काढण्यापूर्वी हा विचार केला पाहिजे. मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, राजसाहेबालाही आहे, उद्धवजीला आहे, प्रत्येकाला आहे. पण जर सरकार वारंवार स्पष्ट करत आहे, आम्ही वारंवार स्पष्ट करतोय, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की मराठी भाषाच आमचा ही या ठिकाणी सक्तीची भाषा आहे, मराठी भाषाची आमच्यासाठी कंपल्सरी आहे. मराठी भाषेमध्येच आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे उच्च न्यायालयाच्या निकालापासून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मराठी भाषेचाच त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कंपल्सरी केला आहे. रविकांत तुपकर थेट नुकसानग्रस्तांच्या बांधावर मेहकर तालुक्यात केली पाहणी. मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आज नेते रविकांत तुपकर आणि आरेगाव, डोणगाव, मोहगाव, दांदडे, पांगरखेड या गावामध्ये जाऊन नुकसान झालेल्या शेतजमिनी, शेतपिकांची आणि घरांची पाहणी केली. घरांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याची अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. रात्री 1 वाजता शेफालीच्या घरात मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली आणि आत्तापर्यंत ते घरात आहेत, चौकशी करत आहेत. घरात कुटुंबाचे इतर सदस्य देखील उपस्थित आहेत, त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. रात्री शेफालीच्या घरी काम करणाऱ्या त्यांच्या कुक आणि मेड यांना चौकशीसाठी आंबोली पोलीस स्टेशनवर नेण्यात आले. प्रारंभिक अहवाल सांगत आहेत की शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे, पण पोस्टमॉर्टम नंतरच मृत्यूच्या मागचं कारण स्पष्ट होईल.